what Mr. Naravane said? No. अब हम तो सोचे राहुल गांधी से थोड़ा सुधर गए होंगे, वो सुधरते नहीं है, सेम चीज भी रिपीट कर रहे हैं। ये तो रूलिंग हो चुके हैं। I want to say in the house what the army chief has written. बस वही मैं बोलना चाह रहा हूं, आर्मी चीफ ने क्या बोला है, मोदी जी ने उनसे क्या कहा, राजनाथ सिंह जी ने उनसे क्या कहा, क्या ऑर्डर दिया, मैं पार्लियामेंट हाउस में बोलना चाहता हूं। पता नहीं इतने क्यों डरे हुए हैं। ये जो बात जो नेता प्रतिपक्ष कह रहे हैं, यह इसकी जानकारी उनको कहां से प्राप्त हुई है, इसके आधार क्या है, मैं जानना चाहता हूं। यह पूरी तरह से काल्पनिक बातें। महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन माजी लष्कर प्रमुख म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल एम नरवणे यांचं अप्रकाशित आत्मचरित्र 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे लोकसभेतल्या मोठ्या गदारोळास कारणीभूत ठरलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या अप्रकाशित पुस्तकातले काही उतारे वाचून दाखवले। द कारवान मासिकातल्या एका लेखात त्या संदर्भातले उतारे प्रसिद्ध झाले होते। नरवणे यांनी अप्रकाशित पुस्तकात काय म्हटलं आहे आणि संसदेत यावरून काय घडलं याचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। सतत पाकिस्तानला इशारे देणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार चीनचा विषय आला की शेपूट घालतं हे वारंवार दिसून आलंय। चीननं भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली असताना सुद्धा आपल्याला आठवत असेल, मागे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना कोई घुसा था ना कोई घुसा हुआ है असं विधान करून आपली असहाय्यता व्यक्त केली होती। जनरल नरवणे यांनी संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरे सगळ्यांनीच कशी चीनच्या घुसखोरीनंतर पाठ फिरवली होती हे पुस्तकात स्पष्ट केले। त्यावरून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभा अध्यक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना त्या संदर्भात बोलू दिलं नाही। राहुल गांधी त्या संदर्भात वारंवार बोलण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यांना सतत रोखण्याचा प्रयत्न केला। सोमवारीही याच मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज, दिवसभरातील कामकाज तहकूब करण्यात आलं। Sir, Chinese forces were approaching Kailash Ridge. 4 tanks. ये तो एक सीमा होता है, हर एक मेंबर का एक दायित्व बनता है। राहुल गांधी जी एक व्यवस्था तहत जो अपना बात करना चाहता। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरू करताना या उतार्यांचा उल्लेख केला। भाजपकडून काँग्रेसवर देशद्रोहाचा आरोप केला जात असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी हे उतारे वाचून दाखवले। पुस्तकात उल्लेख असलेल्या डोकलाममध्ये चीनी रणगाडे या वाक्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला। आपल्या म्हणण्याला आधार म्हणून राहुल गांधी यांनी द कारवान मासिकाच्या प्रतिसुद्धा सभागृहात दाखवल्या। यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ आक्षेप घेतला। राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करीत आहेत ते पुस्तक अधिकृतपणे प्रकाशित आणि प्रमाणित झाले आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जनरल नरवणे यांचे हे आत्मचरित्र गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। राजनाथ सिंह म्हणाले, हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं। हे पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही, त्यामुळं ते त्यातून उद्धरणं देऊ शकत नाहीत। पुढे ते म्हणाले, मी खात्रीने सांगतो की हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही। म्हणजे लोकसभेत हे सगळं घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते। अमित शाह यांनी सुद्धा हस्तक्षेप करत जे पुस्तक अजून प्रकाशितच झालेलं नाही त्यातून राहुल गांधी कसे काय उद्धरण देऊ शकतात असा सवाल उपस्थित केला।
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत हस्तक्षेप केला. ते म्हणाले, नियम आणि परंपरांच्या नुसार वृत्तपत्रातली कात्रणं, पुस्तकं किंवा इतर संदर्भ जे अधिकृत किंवा प्रमाणित नाहीत त्यांचा उल्लेख सभागृहात करता येणार नाही. मात्र राहुल गांधी यांनी द कारवान मासिकानं दिलेले उतारे 100% खरे असल्याचा दावा केला. या पुस्तकात राजनाथजी यांचाही उल्लेख आहे असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या इतर खासदारांनी सुद्धा राहुल गांधी यांना लेखातले उतारे वाचण्यास संमती देण्याची विनंती अध्यक्षांना केली. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनीही राहुल गांधींना पाठिंबा दिला. चीनशी संबंधित मुद्द्यावर बोलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. आता आपल्या माहितीसाठी म्हणजे सध्या हे आत्मचरित्र संरक्षण मंत्रालयाकडून तपासणीच्या प्रक्रियेत आहे. ही तपासणी प्रक्रिया नेहमीची असली तरी 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकात अग्निपथ योजना आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजे LACवर चीनी सैन्याच्या हालचालींशी संबंधित अशी संवेदनशील माहिती आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असल्याचं द प्रिंट मधल्या एका वृत्तांतामध्ये म्हटलंय. म्हणजे 1 वर्षापासून केंद्र सरकारनं ते प्रकाशित करण्यासाठीची परवानगी दिलेली नाही. यावरून या पुस्तकाच्या वादग्रस्ततेची कल्पना आपल्याला येऊ शकते. जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील द कारवान मासिकाने छापलेला भाग वादग्रस्त आहे. आता या भागात काय म्हटलंय ते आपण पाहूया. तर तो असा आहे, त्यांनी जनरल नरवणे यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे, जे कारवान मासिकाने छापलेलं आहे ते असं आहे. 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8:15 वाजता भारतीय लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांना एक फोन आला. त्या फोनवरील माहिती ऐकून ते चिंताग्रस्त झाले. चीनचे रणगाडे पायदळाच्या संरक्षणासह पूर्व लडाखमधल्या रेचिनला कडे जाणाऱ्या एका अतिशय अवघड उंच डोंगराळ रस्त्यावरून पुढे सरकू लागले होते. योगेश जोशी यांनी ही हालचाल तात्काळ लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना कळवली. परिस्थिती इतकी गंभीर आहे हे नरवणे यांनी लगेच ओळखलं. हे चीनी रणगाडे कैलास रेंजवरील भारतीय लष्कराच्या ताब्यातल्या ठिकाणांच्या पासून केवळ काहीशे मीटर अंतरावर आले होते. हीच ती रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची उंच जागा होती. काही तासाच्या आधीच भारतीय सैन्यानं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संघर्ष करून ही जागा ताब्यात घेतली होती. नरवणे यांनी पुस्तकात पुढं काय म्हटलंय बघा. त्यांनी म्हटलंय, वादग्रस्त प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजे LACवर जी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष सीमारेषा मानली जाते, या भागात प्रत्येक मीटर उंचीला मोठं लष्करी महत्त्व असतं. जास्त उंची म्हणजे जास्त रणनीतिक वर्चस्व. भारतीय सैनिकांनी एक प्रकाशमान गोळी म्हणजे ज्याला इल्युमिनेटिंग राऊंड म्हणतात ती त्यावेळी डागली. आता ही इल्युमिनेटिंग राऊंड म्हणजे ही प्रकाशमान गोळी असते. ही गोळी म्हणजे इशारा देण्याचा प्रकार होता. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. चीनी सैन्य पुढे सरकत राहिलं. यानंतर जनरल नरवणे यांनी अत्यंत तातडीनं भारतातल्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला फोन करण्यास सुरुवात केली. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर. बघा कोण कोण आहेत नावं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. आपल्या अद्याप प्रकाशित न झालेल्या आत्मचरित्रात 4 स्टार्स ऑफ डेस्टिनीमध्ये नरवणे लिहितात, मी प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत होतो, माझ्यासाठी काय आदेश आहेत. परिस्थिती झपाट्यानं बिघडत होती आणि स्पष्ट आदेशाची नितांत गरज होती. एक ठरलेली प्रोटोकॉल पद्धत अस्तित्वात होते. नरवणे यांना स्पष्ट आदेश होते.
की वरच्या म्हणजे सर्वोच्च पातळीवरून परवानगी मिळेपर्यंत गोळीबार करायचा नाही. मात्र वरिष्ठ पातळीवरून कोणतेही स्पष्ट निर्देश मिळाले नाहीत. मिनिटागणिक वेळ निघून जात होती. रात्री 9:10 योगेश जोशी यांचा पुन्हा फोन आला. चिनी रणगाडे आणखी पुढे आले होते आणि आता ते रेचिन-ला पासपासून 1 किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर होते. रात्री 9:25 नरवणे यांनी पुन्हा एकदा राजनाथ सिंह यांना फोन करून स्पष्ट आदेश देण्याची विनंती केली, पण तरीही कोणतेही ठोस निर्देश मिळाले नाही. ही घटना भारतीय चीन सीमावादातील त्या क्षणांची तीव्रता, अनिश्चितता आणि निर्णयातील विलंब किती धोकादायक ठरू शकतो हे स्पष्टपणे जाणवतं. तर एकूण हे असं प्रकरण आहे. चीनला लाल आखे दाखवण्याची भाषा करणारे, प्रत्यक्ष ज्यावेळी चीनची घुसखोरी समोर दिसत होती आणि लष्कराचे प्रमुख आदेशाची मागणी करत होते, त्यावेळी मात्र सर्वोच्च नेतृत्वापैकी कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. आणि हेच राहुल गांधी सभागृहात मांडत होते. ते वारंवार सांगत होते, हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांनी गदारोळ करून लोकसभेच्या अध्यक्षांच्या मार्फत त्यांना बोलू दिलं नाही आणि हा विषय सविस्तरपणे लोकांच्या समोर येऊ दिला नाही. म्हणजे कशा पद्धतीचं राजकारण चाललंय. म्हणजे आपण विश्वगुरू म्हणून म्हणतो किंवा ऑपरेशन सिंदूर वगैरेच्या गप्पा मारतो, पण चीन आपल्या हद्दीत घुसला असताना, लष्कर सरकारकडं कारवाईसाठी परवानगी मागत असताना सरकारनं मात्र कोणतीही परवानगी दिली नाही, हे लक्षात घ्यायला हवं. धन्यवाद.